पंतप्रधानांचे वेतन आणि मूलभूत पगार, अतिरिक्त लाभ आणि भत्ते, इतर सरकारी अधिकाऱ्यांची तुलना, सार्वजनिक चौकशी आणि जबाबदारी. भारतामधील पंतप्रधानांचा वेतन हा एक अत्यंत चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय आहे. पंतप्रधान हे देशातील सर्वात प्रभावशाली आणि प्रतिष्ठित पद आहे आणि त्यांचे वेतन सरकारने ठरवले आहे, जे त्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वानुसार दिलं जातं. पंतप्रधानांच्या वेतनांबद्दल अधिक माहिती पाहूयात, तसेच त्यांना मिळणाऱ्या इतर लाभांबद्दल देखील. सध्याच्या माहितीनुसार भारताच्या पंतप्रधानांचे मासिक वेतन 2,80,000 आहे. हे मूलभूत वेतन आहे आणि हे पंतप्रधान या पदावर असणाऱ्या व्यक्तींना दिले जातं. हे वेतन भारत सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या वेतनाशी जुळतं. तथापि हे लक्षात घेण्यासारखं आहे की पंतप्रधानांचे वेतन संसदेमध्ये ठरवलं जातं आणि ते बदलू शकते. मूलभूत वेतनांबरोबरच पंतप्रधानांना अनेक भत्ते आणि सुविधाही दिले जातात. काही प्रमुख भत्ते आणि सुविधांचा तपशील खालीलप्रमाणे. पंतप्रधानांना अतिरिक्त गृहभत्ता मिळत नाही, कारण सरकार त्यांच्या निवासासाठी एक सरकारी निवास उपलब्ध करून देते. 7 लोक कल्याण मार्ग हा पंतप्रधानांचा अधिकृत निवास आहे, जो सरकारने प्रदान केलेला आहे. पंतप्रधानांचा अधिकृत निवास सरकारच्या खर्चावर उपलब्ध असतो, ज्यामध्ये सरकारकडून देखभाल आणि सर्व आवश्यक सुविधांचा समावेश केला जातो. पंतप्रधानांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकारच्या खर्चाने मोफत विमान प्रवासाची सुविधा दिली जाते. पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यांसाठी सरकारकडून विमा आणि इतर वाहतुकीची व्यवस्था केली जाते. पंतप्रधानांना विशेष सुरक्षा दल म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPG कडून सुरक्षा दिली जाते. तसेच पंतप्रधानांना विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांचीही मदतही मिळते, जसे की सचिव, ड्रायव्हर्स आणि इतर प्रशासनिक सहाय्यक. पंतप्रधानांना सरकारच्या खर्चावर वैद्यकीय सेवा मिळते. पंतप्रधानांना सरकारी रुग्णालयात उपचार मिळतात, पण आवश्यकता भासल्यास खासगी डॉक्टर किंवा रुग्णालयात उपचारही घेता येतात. पंतप्रधान कार्यालय सोडल्यावर त्यांना एक निवृत्ती वेतन मिळते. वेतनात इतर भत्ते आणि निवासाच्या सुविधा देखील समाविष्ट होतात. पंतप्रधानांना काही इतर आंशिक न आर्थिक फायदे देखील मिळतात, जसे की पंतप्रधान देशाचे सर्वोच्च अधिकृत प्रतिनिधी असतात आणि त्यांना देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते. पंतप्रधान अनेक राष्ट्रीय समारंभात, इतर देशांच्या शासकीय कार्यक्रमात भाग घेतात आणि देशांच्या धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यासाठी असलेला सर्व खर्च सरकारकडून भरला जातो. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दौऱ्याचे खर्च, परदेशी प्रतिनिधींना होस्ट करण्याचे खर्च आणि इतर सरकारी समारंभांसाठी खर्च समाविष्ट आहे. भारतातील कॅबिनेट मंत्र्यांनाही 2,80,000 मासिक वेतन दिलं जातं. इतर देशांच्या पंतप्रधानांना CEO ची तुलना केली तर भारतीय पंतप्रधानांचे वेतन कमीच आहे. विशेषतः विचार करता की पंतप्रधानांच्या पदावर असलेल्या ज्या जबाबदाऱ्यांमध्ये कार्य करावे लागते. पंतप्रधानांचे वेतन आणि त्यांच्या भत्त्यांवर वेळोवेळी सार्वजनिक चर्चा होते. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की पंतप्रधान या पदावर असताना त्याला अपार कार्यभार आणि सार्वजनिक जबाबदारी असते. पंतप्रधानांच्या वेतनाचा ठरवलेली रक्कम ही त्याच्या सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यानुसार दिले जातात आणि हे खूप लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडण्यासारखं असतं. पंतप्रधानांचे 2,80,000 मासिक वेतन, त्यांचे भत्ते आणि इतर सुविधांमध्ये समाविष्ट केलेले विविध लाभ. पंतप्रधान हे देशाचे नेतृत्व करतात आणि त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे पंतप्रधानांचे वेतन हे फक्त एक पैलू आहे आणि त्यांची खरी किंमत त्यांच्या कार्यक्षमतेत आणि देशाच्या सेवेत आहे.